सबस्टिट्यूट प्लेयर 4 ओव्हर साठी मागू नका. तुम्ही तुमची लिस्ट दिलेली आहे, तुमचे खेळाडू आहेत, तुम्ही शॉर्ट प्लेयर म्हणून खेळू शकता, पण सबस्टिट्यूट प्लेयर तुम्हाला भेटणार नाही. सबस्टिट्यूट प्लेयर तेव्हाच भेटेल जेव्हा कोणता खेळाडू तुमचा इंजर्ड असेल, त्याला काय घातपात झालेला असेल. येस, आणि मायलो संघ यांचा कमिटी ऑर्गनायझर बरोबर एक यादगार असा फोटो टिपला जातोय, पिक्चर घेतला जातोय, जेणेकरून या 2026च्या नलपाडा प्रीमियर लीगची एक आठवण. चला, बाकी सर्व टीमनी यायचंय. सबस्टिट्यूट प्लेयर अलाउ नाही आहे, तुम्ही शॉर्ट प्लेयर ठेवू शकता. एक यादगार फोटो. चला लवकर यायचंय. राकेश, ज्यूस नंतर घ्या. मायलो 11. ऑल द बेस्ट. सामना चालू होतोय तो म्हणजे प्रॉपर्टी शार्क वर्सेस डीएसके एंटरप्राइजेस. आता स्वयं हॉस्पिटल आणि कमिटी ऑर्गनायझर यांचा एक यादगार असा फोटो टिपलो जातोय. चला, मॅचला उशीर होतोय, मॅच थांबली आहे, फटाफट करायचंय प्लीज, रिक्वेस्ट आहे. पहिला चेंडू आणि बॅटचा कडा घेऊन चाललाय तो म्हणजे घोषित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. प्रथम फलंदाजी जोडी ती म्हणजे गेली आहे आकाश चौधरी आणि आदेश यादव, आणि गोलंदाज आहे ते म्हणजे लेफ्ट हँड मार करणारा देवेश. ओहो, व्हॉट शॉट. ओ लुक शॉट. हवेत मारण्याचा फटका, प्रयत्न होता झेल घ्यायचा, परंतु सेफ लँडिंग होतं आणि त्यापर्यंत 3 धावा मात्र. चांगली रनिंग बिटवीन द विकेट कंप्लीट केलेले आहेत फलंदाजांनी. क्या बात आहे. पॉवर प्लेचा षटक. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये 2 चेंडू आणि तिसरा चेंडू, पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता, त्यावर मात्र पॉइंटच्या दिशेने खेळायला फटका हातात जातोय. एक रनआउटचा चान्स होता, व्यवस्थितपणे काही गॅदर होत नाहीये. एक चोरटी धाव. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 चेंडू आणि 6 धावांवर. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर घेतलेले 3 धावा आणि तिसऱ्या चेंडूवर 1 धावा. पॉवर प्लेचा षटक. मोठा फटका येतोय का? आणि येस, व्हॉट शॉट. परंतु काय बात आहे, खेळाडू उपस्थित आणि झेलबाद. आता मात्र डीएसके एंटरप्राइजेस यांचे करता धरता आणि कर्णधार गौतम हे मात्र जे धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखले जातात, त्यांची खेळी पाहायला नलपाड्याचे क्रिकेट रसिक नेहमीच गर्दी करतात. गौतम मात्र आपल्याला लाईव्ह ऍक्शन मध्ये पाहायला भेटतात. पहिला गडी बाद झालाय तो म्हणजे आकाशच्या स्वरूपामध्ये एसपी यांना यश भेटलंय. फिल्डर लावला होता, चेंडू टाकला आणि जाळ्यात फसला. गौतम
गौतमनी क्या बात आहे, कट केलेला चेंडू गली क्षेत्रामध्ये, परंतु फिल्डर तिकडे उपस्थित. चेंडू अडवला, हात टाकला आणि लवचिंबकासारखा चेंडू हातामध्ये अडकला. एक धाव, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 धावांवर. शेवटचा एक चेंडू शिल्लक. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. स्ट्राइकला आले ते म्हणजे आदेश यादव. आणि ओ जेल होता, आणि जिकडे बाद होणार होता खेळाडू तिथे 3 धावा आलेल्या आहेत. षटक संपते. षटकाच्या अखेरीस एक बाद. धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 धावांवर. डीजे लीग मध्ये काही नलपाडा या गावातील अति प्रेम करणारे आणि आपल्या खेळाडूंना प्रतिसाद देण्यासाठी काही इच्छुक आणि हौशी असे आपले मित्रमंडळी आहेत, जे नेहमीच नलपाडाच्या या क्रिकेटवर प्रेम करत आलेले आहेत. पारितोषिक देखील त्यांच्या माध्यमातून लावलेले आहेत. घनश्याम सर जे कॅनडाला आहेत आणि जे आपली लाईव्ह मॅच बघतात आहे, त्यांनी प्रत्येक खेळाडूला जर षटकार मारला तर 101 रुपयाचं पारितोषिक ठेवलंय. त्याचबरोबर राकेश यादव, प्रेम जयस्वाल आणि सत्वीर खेरेलिया यांनी देखील प्रत्येक 6 धावांवर खेळाडूंसाठी 501 रुपयाचं पारितोषिक लावलंय. क्या बात आहे. आणि गौतम साठी पारितोषिक त्यांच्या संघाकडून रॉयल स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पैसा आहे नलपाडामध्ये, पैसा आहे. मला वाटतं इलेक्शन झाल्यानंतर पैसा कुठेतरी आढळला, पण पैसा अजून बाकी आहे आणि तो व्यवस्थितपणे मैदानावर आणि यंग टॅलेंटवर खर्च करण्यात येतोय, ही मात्र मोठी गोष्ट आहे. बरकतच्या या झाडाला रात्री मला वाटतं पैसे जुगवतात. क्या बात आहे. अवंता टाकलेला चेंडू, पहिला चेंडू साहिलच्या माध्यमातून टाकलेला हा वाईड बॉल. म्हणजे क्रिकेटची पंढरी ओळखला जाणारा हा मैदान क्रिकेटची सुरुवात करून देतोय. नलपाडा प्रीमियर लीग नंतर होणारा बावा चषक आणि त्याच्यानंतर होणारा MKP चषक. 50,000 रुपयाचे पारितोषिक, यूट्यूब लाईव्ह. अजून दरवर्षी खेळाडूंना काय पाहिजे, इतकं सर्व काही प्रतिसाद. पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न, मागील दिशेने खेळलेला फटका, 2 धावा होतात आहे काय. चेंडू आडवेपर्यंत मात्र घोषित क्षेत्रामध्ये चाललाय तो 2 धावांसाठी. घनश्याम सर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 101 रुपये. कॅनडावरून करन्सी इंडियन असेल, लक्षात असू द्या, कॅनडाची नसेल. राकेश यादव, प्रेम जयस्वाल सर, साहिल खेरेलिया यांच्या माध्यमातून 501 रुपयाचा पारितोषिक. घनश्याम सर त्यांना देणार आहेत. वा, तिघांवर अति जास्त प्रेम आहे. राकेश यादव, प्रेम जयस्वाल आणि सत्वीर खैरेला जर यांनी षटकार मारले तर प्रत्येकी षटकाराला 501 रुपये. मग कशाला कोण कामावर जाते. येस, इट्स अ लेग बाईस. सॉरी सर, लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव येताना. पण नलपाडा मधले राहणारे प्रत्येक खेळाडू हे उच्च दर्जाचे, कुठे ना कुठे मोठमोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये, कंपनीमध्ये चांगल्या पोस्टला असणारे, जॉब करणारे खेळाडू आहेत. पैशांसाठी नाही, ते क्रिकेटच्या प्रेमासाठी खेळतात. क्या बात है. आइए सर, माझे आणि काय मिस कॉल झालेला आहे त्याच्यामध्ये मात्र खडी खेळाडूला आपला विकेट गमवायला लागतोय आणि बाद होतोय तो म्हणजे
आदेश. जीटी जीटी जीटीसी लाइव जीटीसी लाइव महंगा लाइव है भाई इस बार. हेलो. बहुत ही शानदार शॉट, बहुत ही अच्छी फील्डिंग अभय द्वारा. और हमारे बीच मनोज बैरे सर, थाना कमेटी मेंबर, नलपाड़ा ग्राउंड पर उपस्थित. बहुत बहुत धन्यवाद अपना कीमती समय इस नलपाड़ा के प्लेयरों को देने के लिए. दयाल फाउंडेशन ऑर्गेनाइज एनजीसीएल 2026 जो बेसब्री से इंतजार था उस टूर्नामेंट का आयोजक संतोष दीनदयाल जायसवाल और पलटू दास, इनका आगमन बहुत ही अच्छा सपोर्टर क्रिकेटरों के लिए. और वाइड गेंद, एम्पायर का डिसीजन वाइड. और कोई भी खिलाड़ी सिक्स मारेगा तो मैन फ्रॉम कनाडा घनश्याम सर की तरफ से 101 रुपए की इनामी राशि. और बाइना, और ये विकेट का पतंग साहिल बोरुडे. और नए बैट्स गामा. और नए बल्लेबाज जाते हुए अनिकेत. 5 बॉल 18 रन 3 विकेट. और खुंकार बल्लेबाज अनिकेत उर्फ गामा, बहुत ही खुंकार बल्लेबाज. और पहली गेंद पर प्रहार करते हुए गेंद जाती हुई विकेट का पता. ये छगड़ी जो है बहुत ही सोच समझ के रखी गई है. बहुत ही ऐसा लग रहा है छगड़ी को सब देख रेख के रखा गया है. हेलो 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 हेलो. और तीसरा ओवर सामना करेंगे गौतम मिश्रा उर्फ पैकर. गौतम मिश्रा इस ग्राउंड के बहुत ही दिग्गज बल्लेबाजों में से.
और इनामी राशि हर सिक्स पर 101 सभी खिलाड़ियों के लिए। और बहुत ही सूटपट बना कैच, क्या कैच लिया है, कैच ऑफ द मैच, कैच ऑफ द मैच, बहुत ही शानदार कैच। और नए बल्लेबाज जाते हुए हर्ष जायसवाल, बहुत ही खतरनाक विकेट लेते हुए। और हर्ष जायसवाल को हर सिक्स पे यारों के यार से 501 की इनामी राशि। क्या ये सिक्स मार पाएंगे? 2 रन मारेंगे तो बहुत बड़ी बात हो जाएगी। और 2 रन मार चुके। और हर जायसवाल के लिए एक और बड़ी इनामी राशि 2001 रुपए एक छकड़ी पे। स्कोर होता हुआ 2 गेंद 20 रन। और ये जो टूर्नामेंट है, ये टूर्नामेंट का बेसब्री से इंतजार हो रहा था 2026 में कि कब होगा कब होगा कब होगा कब होगा। संतोष भैया ने बोला अभी होगा, सीधा 1 हफ्ते में पूरा डिक्लेयर। और तुरंत कमेटी बहुत ही शातिर। और हर जायसवाल अबे बहुत ही सूझबूझ भरे गेंदबाज। और गोपी नए टैलेंटेड बल्लेबाज है, देखते हैं क्या कुछ करते अपनी टीम के लिए। और तीसरी गेंद सामना करेंगे हर्ष। और एक कट, और ये बहुत ही अच्छी फील्डिंग, बहुत ही अच्छी फील्डिंग। 1 रन, 21 रन। 3 बॉल 21 रन। क्या गेंदबाजी चल रही है। अबे खूंखार गेंदबाज तेज तर्रार करते हुए सूरज को मिस कॉल मारते हुए हेलो। और 5वीं गेंद सूरज के लिए। और एक और कट, जग्गी फिर से भागना पड़ेगा आपको। 1 रन पूरा। और ये थोड़ा सा बहुत ही अच्छी कॉलिंग बिटवीन द विकेट। 2 रन पूरे। 1 रन शॉट। और 2 रन के 1 ही रन मिलेंगे। 5 बॉल 22 रन। क्या गेंदबाजी कर रहे हैं अबे, बहुत ही शानदार गेंदबाज अबे ने अपना ओवर में मात्र 4 रन, मात्र 4 रन। और तुलसीधाम नलपड़ा गांधीनगर ग्राउंड में अगर 4 रन देते तो आप सबसे सफल गेंदबाज माने जाते हैं। और आखिरी ओवर सामना करेंगे हर्ष उर्फ गोपी। और गोपी के लिए राहुल जायसवाल की तरफ से 2001 की इनामी राशि, 501 की इनामी राशि यारों के यार की तरफ से 22 रन। और ये विकेट का पतंग 2002 के चक्कर में 0 पे आते हुए। और नए बल्लेबाज के रूप में प्रथमेश
में क्या ये एक रन पूरा और दूसरे रन की तैयारी में दूसरा रन भी पूरा। फील्डर गेंद के पीछे सिर्फ भागते हुए और इस पूरे मैच के हिसाब से अभय ने पूरा मैच कवर कर दिया है 4 रन देकर। और एक और विकेट, विकेट पे विकेट आ रहे और जा रहे। मझदार में फंसते हुए प्रॉपर्टी शार्क ने मैच पर काबू करते हुए और क्या बेहतरीन विकेट। स्कोर 22 रन। दयाल फाउंडेशन 22, 24 रन, 24। भाई अक्टूबर ने अगर एक और विकेट लिया तो 600 रुपया रोशन थापा की तरफ से। और क्या ये विकेट नहीं। हेलो 26 रन, 5 गेंद। अक्टूबर बहुत ही शानदार गेंदबाज, एक विकेट और लेते हैं तो 600 रुपये और बहुत ही चतुरी भरी गेंदबाजी।
में अगर इस मैच में बने बहुत ही रहना है शानदार तो ये गेम। मैच जरूर जीतना होगा और ये मैच हम जीतने के लिए खेलेंगे। जरूर आपको ये मैच जीतना होगा तो ही आप मैच में बने रहोगे। इस एक बार बॉल कुछ 0 चेंज है आपके प्लेयर 11 में? अभी एक प्लेयर हमारा नहीं आया था जो बल्लेबाज था, उसके वजह से हम पहले मैच में भुगतान भुगतना पड़ा। शायद भगया भी आया है तो शायद हमारी बैटिंग थोड़ी और अच्छी हो जाएगी। और आप क्या डिसीजन क्या लियो? गेंदबाजी का। चलो थैंक यू और ऑल द बेस्ट। इसके बाद हम जुड़ेंगे पंकज सिंह के तरफ में। आपके खेमे में इस बार बैटिंग आई है, कौन से ऐसे 4 बल्लेबाज जिस पे आपको सबसे ज्यादा भरोसा है? 2 बॉल 2। बैट्समैन में तो हमारे पास में 3-4 बैट्समैन हैं अच्छे। तपन है, सर्वेश है और हेमंत है, बाकी सब है। 40 प्लस करने का ट्राई करेंगे और उनको 40 के अंदर फिर रोकने का ट्राई करेंगे। आयोजन, नियोजन और पिच के बारे में 2 शब्द। पिच तो बहुत बढ़िया बनाया हुआ है। आयोजन नियोजन हर साल के तरह अच्छा ही है और देखते हैं नेक्स्ट 2 दिन में क्या है। कितने रन बना पाओगे? 40 प्लस करेंगे हम 4 ओवर में। ओके थैंक यू सो मच। ओवर टू जेडी सर। हेलो। 3 बॉल 4 रन। धड़ाकेबाज बल्लेबाज दिवेश यादव ने अपनी बल्लेबाजी दिखाते हुए, बहुत ही शानदार बल्लेबाज। और ये मिस टाइमिंग स्ट्रोक, क्या ये कैच हो सकता है? भागने में मौजूद 1 रन पूरा और दूसरे रन की तैयारी में तीसरा रन भी पूरा हो सकता है क्या? बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए दिवेश अपना रूप खेलते हुए और 1000 रुपए आते हुए, मेरे को अनुमान लगाता हूँ राजेश यादव के लिए 1000 रुपए आते हुए अभी बोला जाएगा। 1 मिनट रुके। हर विकेट पे गौतम मिश्रा को 1001 और राजेश यादव को हर छगड़ी पे 1001। और क्या शॉट मारे, क्या ये कैच हो सकता है? जी हाँ, अद्दू से नहीं छूटेगा। माइक और एक अनोखी इनामी राशि आते हुए बब्बा जो कि बहुत ही क्रिकेट प्रेमी है, उन्होंने कहा है कि जो भी बाउंड्री के बाहर दर्शक कैच पकड़ेगा उसको 101 रुपए की इनामी राशि, तो दर्शक लोगों के लिए भी इनामी राशि रखी गई है। और डॉट गेंद, बहुत ही चतुर गेंदबाजी करते हुए 6 रन की समाप्ति पर प्रॉपर्टी शार्क और 1000 रुपए जमा है यहाँ पर। NGCL 2026 ऑर्गेनाइज्ड बाय दयाल फाउंडेशन, को स्पॉन्सर बाय संतोष दीनदयाल जायसवाल और कमेटी मेंबर्स ने बहुत ही मेहनत की है। बैरी सर, मैं बताना चाहूँगा ये 10 दिन में पूरा प्रोग्राम ऑर्गेनाइज किया। प्लेयर बांटे, प्लेयर की पूरी निकाल के फिर से वापस से करके फिर सब टीम में मजबूत टीम बनाई और फिर पिच की तैयारी की, फिर ग्राउंड साफ सफाई, यूट्यूब लाइव की बात करी जाए तो GTC लाइव बहुत ही फेमस यूट्यूब कभी कभार ही देखने को मिलता है नलपड़ा ग्राउंड पे और NGCL में देखने मिलता है। और पहली गेंद राजेश यादव, कड़क शॉट, क्या ये कैच हो सकता है? जी हाँ, मैच फंसते हुए अनिकेत यादव ने विकेट लेते हुए राजेश यादव का बहुत ही शानदार विकेट। ओव्हर टू बैरी सर। बघा ज्या प्रकारे गौतमचा सापळा राचला होता त्याच प्रकारे त्याच युतीने राजेशला देखील जाळ्यात फसवलेला आहे। म्हणजे 2 मुख्य खेळाडू प्रत्येक संघातून बाद झालेले आणि सिच्युएशन मात्र
27 धावांचा पाठलाग करता करता सेम सिच्युएशन आलेली आहे. प्रत्येक चेंडूवर विचारपूर्वक क्षेत्ररक्षण लावलं जातोय, कारण हे दोन्हीही संघ विरुद्ध खेळत जरी असेल तरी एका दुसऱ्यांच्या खेळीला मात्र व्यवस्थितपणे समजून आहेत, कारण बऱ्याच वर्षापासून एकत्र खेळत आहेत. त्याचबरोबर सामना जरी छोटा धावसंख्येचा असेल परंतु संघर्ष करावा लागतोय. नवीन फलंदाज ते गेले ते म्हणजे दिवेश सिंग. ओव्हर टू जेडी सर. और मैच में उलटफेर होते हुए राजेश यादव का विकेट जाते हुए, बट इसके बाद एसपी लेफ्ट हैंड बल्लेबाज हमारे यहाँ के भावेश पवार, एसपी बहुत ही प्रिय भावेश पवार के बहुत ही अच्छे खिलाड़ी है एसपी यादव. और अनिकेत क्या गेंदबाजी कर रहे हैं, पहले गेंद पर विकेट चटकाते हुए प्रॉपर्टी शार्क का बोल रहे इतने आसानी से आपको रन बनाने नहीं देंगे. क्या कहना चाहते हैं बायरे सर, इतने आसानी से राजेश का विकेट लिया है. दूसरी गेंद नवीन फलंदाज एसपी मात्र आहेत. समजदारीने खेळी करतात आहे. त्यांनी पाहिलंय की आपले विकेट धनाधन पडतात आहे, परंतु अजूनही संघर्ष करून आपल्याला जो टार्गेट आहे तो प्राप्त करायचा आहे. त्याकरता मोठे फटक्यांची सहसा गरज नाही. हवेत मारून कुठेतरी विकेट फेकण्यापेक्षा ग्राउंड लागत फटके खेळूया आणि एकेरीने दुहेरीने आपली धावफळक चालती ठेवूया. सही कह रहे सर, दो रन करके तो ही मैच में आगे बढ़ा जा सकता है. मगर अनिकेत यादव बहुत ही तेज तर्रार गेंदबाज. तीसरी गेंद एसपी के लिए. एम्पायर डिसीजन पेंडिंग और मिसफील्ड. 2 रन. नहीं कुछ नहीं, सॉरी. येस, इट्स अ वाईट बॉल. आणि त्या वाईट चेंडूवर येणारे हे 2 धावा म्हणजे माफ करा, येस, लेगबायच्या स्वरूपामध्ये ही धावसंख्या 2 जमत आहे, खातीमध्ये जमा होत आहे. काही विचारपूस करताना पंचांशी, परंतु पंचांनी सांगितलं की लेगबायच्या स्वरूपामध्ये ही 2 धावा आलेल्या, वाईट चेंडू नाही आहे. धावसंख्या हलते डुलते पुढे जाऊन पोहोचते, ती म्हणजे 10 धावांवर 10 रन्स. एसपी ऑन स्ट्राईक. गोलंदाजी करतात तो म्हणजे अनिकेत यादव. सामना करतात ते म्हणजे दिवेश सिंग उर्फा एसपी. यस, इट्स अ वाइट बॉल. लोअर फुलटा चेंडू होता, त्याला मात्र वेअर पॉइंटला घेऊन गेलेला फटका जमिनी लागत चाललाय. चेंडू सीमारेषेकडे जातोय पर्यंत अडलाय. थ्रो करेपर्यंत तिसरी धाव होते का, आणि इट्स आउट. काय रिफ्लेक्ट होता, काय सुजबूत होती. हातात चेंडू आल्याबरोबर कीपरनी पाहिलंय की आपल्याला नॉनस्ट्राईकलाच फेकायचं आहे, आणि काय रफ्तारवाला थ्रो होता. काय गॅदर केलाय, काय कलेक्शन केलंय बघा. हे टीम कॉम्बिनेशन आहे ज्याच्यामुळे एसपी सारखा एक मोठा खेळाडू रनआउटच्या स्वरूपात बाधून परततोय. नवीन फलंदाज चाललाय तो म्हणजे शिव यादव. डीजे. झाली ती 13. बघा लाईव्ह मध्ये पण जीटीसीच्या माध्यमातून काय दुसऱ्या टिपल्या आहे. रनआउटचा पाहिला गेला तर हवेत बॅट होती. तुम्ही पाहू शकता लाईव्ह ऍक्शन मध्ये जीटीसीच्या माध्यमातून कव्हरेज, अतिसुंदर असं हे कव्हरेज इथे टिपलेलं आहे. परंतु पंचांची भूमिका देखील मानली पाहिजे. कुठलाही थर्ड एम्पायरकडे कॉल न देता त्यांनी स्वतःहून हा डिसिजन एकदम परफेक्ट घेतलेला आहे. रनआउटचा होता, मोठा खेळाडू एसपी सारखा बाद झालेला आहे. धावसंख्या झाली आहे 13.
एक चेंडू अजूनही शिल्लक. धावसंख्या झाली 13. अजूनही 14 धावांची गरज. 13 चेंडू, माफ करा, हा 13 चेंडू आणि 14 धावांची गरज. यानंतर होणारा सामना इंक डिझाईन वर्सेस स्वयं हॉस्पिटल. दोन्ही संघांनी कर्णधारांनी तयार राहायचंय. इंक डिझाईन वर्सेस स्वयं हॉस्पिटल. शॉर्ट पिच चेंडू होता तर त्या मात्र सरळ दिशेने काळ मारलेला फटका. नक्की 2 धावा होतील. बरगतच्या पेडला आदळतो परंतु एकच धाव. 2 धावा होऊ शकल्या असत्या का, जेणेकरून रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी वेगवान पाहिजे. पण एकच रनचा कॉल दिलेला आहे. येस, पाण्याचा कॉल दिलेला आहे. थोडीशी गरमी वाढते. येणाऱ्या आपल्या 2 तारखेला आपल्या हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वपूर्ण असा आपला त्योहार येतोय, म्हणजे होळी येते. आणि होळी म्हटल्यानंतर नलपाड्यामध्ये धूमधडाका. हळूहळू गरमी वाढत चालली आहे. बसून पाणी पिया. पाण्याचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये जास्त पाहिजे. पाण्याबरोबर जेव्हा जेव्हा तुम्ही कुठे प्रवास करणार, तुमच्या सोबत पाणी, त्याचबरोबर लिंबू पाणी जे शरीरामध्ये इलेक्ट्रिक वाढवण्यासाठी आपल्याला मदत करते, प्रोटीन्स वाढवण्यासाठी मदत करते, असे काही साधन तुमच्या बरोबर प्रवासामध्ये बॅगेमध्ये नेहमी ठेवा. येणारी गरमी फार कडक असणार आहे, लक्षात असू द्या. 2 षटक संपते आणि 2 षटकाच्या अखेर धावसंख्या झाली ती 14. नवीन गोलंदाज आले ते आर्यन गुप्ता आणि स्ट्राईकला बॅट्समन आहे ते म्हणजे हर्ष जहा. ओ हो आर्यन की ये गेंद, लेकिन इस बार अंपायर ने कहा कि इट्स अ वाइट बॉल. बघा, पंचांना वाटलं तरच ते थर्ड अंपायर घेणार आणि प्रत्येक वाईट नो बॉल साठी जर डाऊटफुल असेल आणि पंचांना जर वाटलं तरच ते थर्ड अंपायरचा कॉल देतील. हे सर्व खेळाडूंनी लक्षात ठेवावे. इट्स अ वाईट बॉल. पुन्हा एकदा हवेत मारायला फटका. झेल होतोय गाडी, झेल बाद, गडी बाद. पुन्हा एकदा 50-50 वर येऊन हा सामना रोखतोय डीजे. आणि स्वयं हॉस्पिटल यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेला आहे आणि इंक डिझाईन यांना चॅलेंज केलंय ते फलंदाजीसाठी. बघा, विकेट गमवतोय. विकेट जाता जाता धावसंख्या येऊन थांबली आहे ती म्हणजे 15 वर. अजूनही 12 धावांची गरज. अकरा चेंडू 12 धावांची गरज. क्या मैच हो रहा है बैरे सर, क्या मैच हो रहा है. मैच में मुझे लग रहा था कि 28 रन 3 ओवर में बन जाएंगे राजेश और दिवेश के रूप में, मगर अनिकेत यादव ने जो मैच को घुमाया और अब आर्यन बहुत ही सीनियर गेंदबाज. क्या गेंदबाजी, क्या विकेट. 1 रन पूरा और मिसफील्ड. सर मैं बताना चाहता हूँ आर्यन गुप्ता जो कि हमारी नलपाड़ा ग्राउंड के बहुत ही सीनियर गेंदबाज है, बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हैं. बहुत ही 15 से 20 साल तक अभी तक क्रिकेट कंटिन्यू रखा है, वे बहुत बड़ी बात है नलपाड़ा ग्राउंड के लिए. और अब स्ट्राइक पर सीयू उर्फ अक्टूबर, देखते क्या करते अपने टीम के लिए, मैच जीता पाते. और एम्पायर का निर्णय, डॉट गेंद, बहुत ही सूझबूझ भरी गेंद. ओवर टू बैरे सर. प्रत्येक चेंडूला व्यवस्थितपणे विचार करून टाकला जातोय, कारण जरी छोटा
टार्गेट असेल, परंतु सहजपणे तो पलगडा पार करायला देत नाही. अटीतटीचा सामना चालू आहे. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु गोलंदाजी मात्र एकदम जबरदस्त होते. आणि हा मारेला भीमटोला पाहूया. आणि यस, व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच, व्हाट अ जजमेंट. जबरदस्त, व्हाट अ कैच, क्या कैच लिया है छोटू ने, बहुत ही जबरदस्त फील्डिंग. त्या खेळाडूला बघून वाटत देखील नाही ती डसणार कोणाला, प्रॉपर्टी शाखला का डीएसके एंटरप्राइजेसला. अजूनही खेळ चालू आहे. नवीन फलंदाज. ओ हो, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. काय गेंदबाजी करतोय. डॉट वर डॉट, डॉट वर डॉट. सीमा, आणि अजूनही धावसंख्या पाहिजे, ती म्हणजे 11 धावांची. 11 धावांची गरज आहे. आणि चेंडू शिल्लक आहेत ते 7 चेंडू, 11 धावांची गरज. येस, टाकलेला षटक आर्यनच्या माध्यमातून. तब्बल दिलेली फक्त आणि फक्त 2 धावा. गडी बाद केलाय तो म्हणजे 2. आणि धावसंख्या आहे स्थिर, ती 16. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. डीजे. स्टूडियो का टी शर्ट किसी ने अगर उठाया है तो बता दीजिए. प्लेयर की जर्सी है वो, और वो पहली गेंद प्रथमेश की सामना करेंगे. और बहुत ही शानदार शॉट, और उससे ही शानदार फील्डिंग, और मैच का रुख बदल दिया है आर्यन और अनिकेत ने. हमें लग रहा था कि ये मैच 3 या 3.5 ओवर में खत्म हो जाएगा, मगर 5 गेंदों पर 11 रन की दरकार. गौतम मिश्रा बहुत ही शानदार कप्तानी करते हुए अपनी टीम के लिए बैटिंग से नहीं तो बॉलिंग से हम जीत के दिखाएंगे, ये पूरा रुतबा दिखाते हुए गौतम मिश्रा. दूसरी गेंद प्रथमेश की, और धड़कता हुआ 4 रन. पहला 6 लगते हुए इस मैच में. राजेश नहीं, गौतम नहीं, ये मारा है अंडेला ने, विकास ले. आणि विकास ठरतोय घनश्याम सरांच्या माध्यमातून 101 रुपयाचा पारितोषिकचा मानकरी. क्या बात आहे. मॅच कुठे होती, काय टेन्शन मध्ये होती, जेणेकरून मोठ्या फटक्याची गरजच होती, आणि त्यावेळा खरा ठरून येतोय आपल्या संघासाठी, तो म्हणजे विकास. काय जबरदस्त षटकार लावला होता. ओव्हर टू डीजे. बायरे सर, मैं बताना चाहता हूँ ये अंडर एज के प्लेयर है विकास, जो कि पर्दा, ओ भाई पर्दा, ए बाइक घूम के जा चल. और क्या बॉलिंग हो रही है, क्या बॉलिंग हो रही है, क्या बैटिंग हो रही है. बहुत ही शानदार मैच. दूसरा मैच क्या मैच हो रहा है भाई सर. 3 चेंडू 5 धावांची गरज. अजूनही 3 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. 50-50 चा सामना आहे. 3 चेंडू मध्ये 5 धावांची गरज.
गडी बाद होतोय, गडीला परतावा लागतंय. डीजे नवीन फलंदाज गेले ते म्हणजे अभय आणि एक गोल्डन षटकाराची गरज. 2 चेंडू 5 धावांची गरज. जर चौकार जरी येतो तरी मॅच मात्र 1 चेंडू 1 वर येईल. परंतु प्रथमेशची गोलंदाजी कमबॅक करताना षटकार खाल्ला, तिकडे चुकीला समजून घेतलं की मी टाकलेला चेंडू खराब होता, आपल्याला दुरुस्ती करावी लागेल. परत त्याला 2 चेंडू 5 धावांची गरज. मारलेला बडगा गॅप मध्ये चाललाय, हा चेंडू 4 धावांसाठी. कंपल्सरी चेस आहे. 1 चेंडू 1 धावांची गरज. टेन्शन टेन्शन आणि टेन्शन. सर्वात जास्त टेन्शन तर फलंदाच्या डोक्यावर. जेव्हा 1 चेंडू 1 धावा येते तेव्हा काय करू आणि काय नाही असं सिच्युएशन मात्र फलंदाजासमोर असता. सर ये देखिए, आप क्या कहना चाहते हैं नलपाड़ा की क्रिकेट के बारे में, क्योंकि युवा युवा खेलना चाहता है क्रिकेट. हम लोग को सेंटर मैदान में नहीं खेलते हैं, मगर नलपाड़ा ग्राउंड पे हम यहीं पर अपना जो भी बड़ा है छोटा है ग्राउंड है उसमें ही मजा लेते हैं. 1 बॉल 1 आहे. आतमध्ये कोणी जायचं नाहीये. मॅच संपल्यानंतर दोन्ही संघामधले कोणत्याही खेळाडूंनी अतिरिक्त खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. 1 चेंडू 1 धावाची गरज. प्रथमेश आणि त्यांच्या समोर असलेला अभय. अभय की प्रथमेश, प्रथमेश की अभय. प्रॉपर्टी शाख की डीएस एंटरप्राइजेस, डीएस के एंटरप्राइजेस की प्रॉपर्टी शाख. 1 चेंडू 1 धावा. मारलेला बडगा झेल होतोय का, हवेत चाललाय, सेफ लँडिंग, विजय. येस, इट्स प्रॉपर्टी शाख. अभिनंदन डीजे.